सुरुवातीला कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 88 साली जे पुस्तक तयार केलेलं होतं तेव्हाच्या पुस्तकामध्ये या पद्धतीचा उल्लेख होता. पण त्यानंतर मला असं वाटतं की इतिहासतज्ञ जयसिंगराव पवार, नंतर डॉक्टर अशोक चौसाळकर वगैरे या सर्वांनी जेव्हा या इंद्रजित सावंत इतिहासतज्ञ या सगळ्यांनी याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं त्यानंतर, कारण इतिहास ही एकदा इतिहास तयार झाला आणि थांबला असं नाही, ती वाहती प्रवृत्ती आहे. सातत्यानं त्याच्यामध्ये संशोधन होत असतं, बदल होत असतात, नव्यानं काही कळत असतं. त्यामुळं जेव्हा ते कळालं त्यानंतर त्याच्यामध्ये सांगून बदल केलेले आहेत आणि अगोदरच्या ज्या त्यांच्या छापलेल्या आवृत्त्या होत्या त्या आवृत्त्या बॅन केल्या होत्या त्यांनी स्वतःच, आणि त्यानंतर बदल करून ती आवृत्ती छापली होती. जयसिंगराव पवारांची एक याला प्रस्तावना पण आहे. लोकवाङ्मयनं जे छापलेलं आहे त्याला बाबांच्या 75 झाली त्यानंतर त्याला जयसिंगराव पवारांनी स्वतःची प्रस्तावना पण जोडलेली आहे त्या संदर्भात.